श्रीरामपूर तालुक्यात गुन्हेगारीने आता टोक गाठले असून गुन्हेगारांना कायद्याचा आणि खाकी वर्दीचा कोणताही धाक उरला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शोध पथकावर LCB चक्क ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा थरारक प्रयत्न तालुक्यातील कमालपूर येथे घडला आहे. या प्राणघातक हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी शुक्रवारी कमालपूर परिसरात गेले होते. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक दबा धरून होते. मात्र आरोपी लक्ष्मीकांत बाळू मुंजाळ याने पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या उद्देशाने आपला ट्रॅक्टर थेट पोलिसांच्या अंगावर घातला. हेड कॉन्स्टेबलसह दोघे जखमी. आरोपीने केलेल्या या अचानक हल्ल्यात स्थानिक गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे आणि त्यांना सहकार्य करणारे बाबा सय्यद हे दोघे जखमी झाले आहेत. साळवे यांना चिरडण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपी मुसक्या आवळल्या कडक कलमान्वये गुन्हा. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी लक्ष्मीकांत बाळू मुंजाळ याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 109 हत्येचा प्रयत्न, कलम 132 शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, इतर कलमे 352, 361, 2, 3, 121 आणि 121, 2. पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. दत्तराज भवर, पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर. सकाळी साधारण 8:30 वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे 2 अंमलदार हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे तसेच पटारे हे दोघे एका मोबाईल चोरीच्या तपासामध्ये संशयित इसमाला पकडण्यासाठी गेले होते. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकळी बांधूर क्षेत्राच्या जवळ कमलापूर गावाच्या ठिकाणी सकाळी 8:30 वाजता ते गेले असता त्या ठिकाणी संशयित इसम हा गावातील दूध डेअरीवरती दूध घालण्यासाठी आला होता. त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने त्याच्याकडे जो ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टर हा आमच्या अंमलदाराच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अंमलदार प्रसाद साळवे यांच्या हातावरून ट्रॅक्टरचं चाक गेलं आहे, त्याच्यामुळे ते जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि तसेच त्यांना मदत करणारे खाजगी इसम पण यामध्ये जखमी झालेला आहे. जखमीवरती उपचार सुरू आहेत. तसेच यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 109 आणि शासकीय कामात अडथळा कलम 132 याप्रमाणे पोलीस स्टेशन श्रीरामपूर तालुका या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटक केलेला आहे. आरोपी हा जो आहे लक्ष्मण मुंजाळ याने हा गुन्हा केलेला आहे. त्याला अटक केलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनवडे श्रीरामपूर तालुका हे करत आहेत. पोलीस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की ते आता थेट पोलिसांच्या जीवावर उठले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसोबतच कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बातमीसाठी शफिक शेख, RKS न्यूज, श्रीरामपूर.